आज सकाळी लवकर उठून निघालो नातोपुत्याला. म्हटलं बाजार करावा, व्हिडिओ तुम्हाला दाखवावं. काढली पल्सरन निघालो. बघा आता नातोपुत्याचा शेळी मेंढी बाजारात काय काय आलं आहे. आणि ईदीमुळं बोकडंच लय. आता आपण चेक करून बघू. पोचतोच बाजार. नातेपुत्याच्या बाजारात विजापुरी मेंढ्यांचे प्रसिद्ध व्यापारी आपल्याला भेटलेले आहेत. तर त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. दादा, सर्वप्रथम आमच्या बघणाऱ्यांना तुमचं नाव सांगा. आप्पा काळेल. आप्पा काळे का काळेल? काळेल. आप्पा काळेल आहे त्यांचं नाव. कुठून आहेत आप्पा साहेब? इंदापूर कवठे. इंदापूरमधनं. तर ही विजापुरीमध्ये तुमचा कायमच व्यवसाय आहे कायम का? कायम. अंदाजे हे किती वयाची पिल्लं असतील? एक 1.5-2 महिन्याची बकरी आहे 1.5-2 महिन्याची बकरी आहेत. आणि वजन किती असेल अंदाजे? ती. जिवंत 20 प्लस आहेत. जिवंत 20+. तर पट्टीच्या हिशोबाने ह्याची आजच्या बाजारात काय किंमत आहे? 8.5, 9, 9.5 असं. 8.5, 9, 9.5. 8.5, 9, 9.5 किंवा व्यवहाराला बसल्यानंतर थोडं होईल हे मागं. इकडं तिकडं होईल. तर होती का विक्री? किती आणली होती? एक 25 आणलेले, 15 दिलेत. 15 दिलेत, 10 एक राहिलेत 10 एक फक्त. राहिले. तर हे आपल्या भागाला आपल्या रानावर चालते. हो, चल. आता कुराशी जयपुरी आहेत. कुरास विजापूर आहेत त्याच्यामुळं टिकतंय. आणि ह्यांना बंदिस्तची सवय आहे का? अर्ध बंदिस्त. बंदिस्त. ज्यांना बंदिस्त मेंढी पालन करायचं असेल त्यांनी आपली गावरान पाळण्यापेक्षा ह्यांना पहिलीच सवय असते अशी पाळलेली चांगली आहे. तर आमच्या बघणाऱ्यांना तुमचा मोबाईल नंबर सांगा. 81 49 07 37 85. तर मित्रांनो, हे होते काळेल साहेब. जर कुणाला असे विजापुरी ज्यांना बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त मेंढ्याचा फार्म करायचा असेल तर त्या तुम्हाला एकदा यांना फोन करावाच लागतोय. धन्यवाद. करायचं मित्रांनो, नातेपुतेच्या शेळी मेंढी बाजारामध्ये या ठिकाणी विजापुरी बकऱ्याचे एक छोटे व्यापारी भेटलेले आहेत. लोणंदमध्ये सुद्धा याचा आम्ही इंटरव्ह्यू घेतलेला. दादा, परत एकदा तुझं नाव आमच्या बघणाऱ्यांना सांग. शुभम दादा करचे. शुभम दादा करचे. शुभम, कुठून येतो बाळा तू? पिंपरी नातेपुते. पिंपरी नातेपुते. तर आजच्या बाजारात किती नग आणलं होतं? आजच्या बाजारात 30 आणलेली. 30 आणलेलं, त्यातलं फक्त 2, 4, 6, 8च राहिलं ते. हा, तर काय पट्टीनं विकलं राहिलेलं? ही 9.5 ऐकली आहेत. 9.5 आजच्या बाजारात विक्री झाली. हा, तर बरा आहे का आजचा बाजार? कसं काय म्हणजे मागणी? बरं आहे, बरंच आहे बाजारात. मीडियम आहे. हा, कुठल्या बाजारात तुम्ही असताय? ही लोणंद, आज नातेपुते, परत माडगाळ, मुरुड सगळीकडे असतात. ओके. बाजाराव्यतिरिक्त एखाद्या दादाला जर नवीन फार्म चालू करायचा असेल तर त्याने तुम्हाला फोन केला तर घरनं वगैरे पण भेटू शकतात का प्राणी? हा, भेटू शकतात की. मग तुमचा नंबर सांगा की आमच्या बघणाऱ्यांना. 96 हां 55 21 हां 21 85. ओके. हा ह्या दादाचा नंबर आहे. तर कसं काय म्हणजे व्यापार बरा चाललाय का आता? हा, बरंच चाललंय. त्याचे पप्पा पण आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब, कदम ॲग्रोनं बऱ्याच वेळा तुमच्या मुलाखती घेतल्या बाजारात, तर कसा काय रिस्पॉन्स येतोय? छान आहे, छानपैकी रिस्पॉन्स आहे. छानपैकी रिस्पॉन्स बऱ्यापैकी येतोय रिस्पॉन्स ना? आहे. तर आता बऱ्याच लोकांच्या कमेंटमेंट येतात, हां आम्हाला द्या हां. असे लोक बोलतात बऱ्यापैकी. कारण मालच ब्रँडेड असते आपल्याकडे. हां. हा 9-9.5 हजाराच्या पुढचा विषय असतो सगळा. म्हणजे तुम्ही गोळा करतानाच तुम्ही हलका माल गोळा करत नाही. घेतच नाही हलका. आता बघा ना, तुम्हाला दिसतंय ना प्रत्यक्षात, बरोबर आहे. बघा ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला 2 रुपये मिळून जो फार्म चालू करतो त्याचं बी कल्याण झालं. त्याचा फायदा होतोय. हा ओके. तर ते दादानं सांगितलेला तोच नंबर आहे का दुसरा आहे? दुसरा नंबर आहे. ओके. 96 सांगा तुमचा नंबर 7840 पहिल्यापासून सांगा. 7840 हां. 9221 85. दादा करचे. ओके. हे आहेत दादा करचे. मित्रांनो, जर तुम्हाला नवीन मेंढी पालनामध्ये बंदिस्तमध्ये विशेषतः उतरायचं असेल तर करचे साहेबांना तुम्ही संपर्क करू शकता. आणि यांच्याकडून खात्रीशीर, आता यांनी सांगितल्याप्रमाणे हलका माल ही खरेदीच करत नाहीत. गोळा करतानाच यांच्याकडे टॉपचा माल असतोय. त्याच्यामुळे टॉपचा माल खरेदी करायचा असेल तर एकदा यांना नक्कीच संपर्क करा. कुठनं आलाय तुम्ही? पिराळ. नाव तुमचं? हनुमंत कदम. हनुमंतराव कदम ॲग्रो चॅनल आहे, भावकीच आहे आमची तुम्ही बी. तर ही किती बोकडं घेतली आज? 20 घेतल्यात. 20 घेतली त्या. हो. तर ही किती रुपयाच्या पट्टीने घेतली? म्हणजे 8,000 8,000च्या पट्टीने घेतली ती. हो. मग ही पाळायला घेतलीत का विकायला घेतलीत? पाळायला घेतल्यात. पाळायला. काय करणार? ही पाळून मोठी करून विकायची होय? हा, मोठी करून विकायची. बर. मग अजून शेळ्या वगैरे किती आहेत त्या? शेळ्या आहेत की भरपूर आहेत घरी. 15 शेळ्या आहेत. 50 शेळ्या आहेत तुमच्या. हां. परवडतं का हो शेळी पालन? परवडतं ना. हां. म्हणजे आता बरेचसे जण म्हणजे तरुण म्हणतात की शेळी पालनाकडे वळलं पाहिजे. कोण गाया पाळते, कोण काय करते. पण हे छोटा प्राणी, याला खायला बी कमी लागत असेल. हा, खायला लागतं ना, भरपूर लागतं खायला पण. खायला आपलं थोडंफार खर्च. आणि हिंडवून आणता कसं काय? नाही बंदिस्त आहे. बंदिस्तच. म्हणजे बंदिस्तच पूर्ण असतात. हो. ओके, धन्यवाद. काय नाही, मुलाखत घेतोय त्यांची. दादा, राम राम. राम राम. कुठनं आलाय दादा?
फलटणवरनं फलटणवरनं. तुझं नाव काय? हा रुद्राक्ष रुद्राक्ष. रुद्रा बाळा कितवीला आहे तू? चौथीला चौथीला गेला का? चौथीला पाचवीला गेला का? चौथीला पाचवीला. पाचवीला गेला होय. हा. काय नाव आहे बोकडाचं? बाकडात नाव नाही नाही होय. कुठल्या जातीचं आहे काय माहिती नाही नाही. तर विकायला आणलाय का? हा मग एवढाच बोकड आहे का अजून शेळ्या आहे तुमच्याकडं? आहे ते अजून मग तुम्ही कसं काय आहे? व्यापारी आहे का शेतकरी आहे तुम्ही? असंच आहे. तसं नाही रे, म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही व्यापार करता का असं म्हणतोय मी. हा व्यापार करतो. व्यापार करता फलटण मधनं येता. हा तर किती किती प्राणी आणलं होतं आज? हा? किती? 3 आणलं 12 12 आणलेलं. ह्याला कितीनं मागणी होती या? हा